पित्याच्या रूपात परमेश्वर आहे। फर्स्ट गोष्ट आहे जगाचा निर्माण करणारा किंवा सृष्टीचा निर्माण करणारा परमेश्वर। आमेन। आम्हाला माहित आहे जग कुणी बनवलेला आहे, जग कशाच्या द्वारे बनवलेला आहे, त्याला बायबल सांगतंय सृष्टीचा निर्माण करणारा परमेश्वर असं म्हटलेलं आहे, येशू मसीह की। आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की जगामध्ये जेवढी मनुष्य आहे किंवा जेवढे जगामध्ये पाप झालेले आहेत आणि भविष्य काळामध्ये जे पाप होणार आहे त्या सगळ्यांचा निर्माण करणारा एकच परमेश्वर आहे। अनेक देव नाहीये, एकदम ब्रह्मद्वितीय नास्ती, हे संस्कृत मध्ये लिहिलं आहे। परमेश्वर हा एकच आहे, अनेक परमेश्वर नाही। ह्या जगाचा निर्माण करणारा अनेक नाहीये, या सृष्टीला बनवणारा सृष्टीचा रचनाकार एकच परमेश्वर आहे। आणि बायबल सांगते त्याला म्हटलंय वाक्य ब्रह्म, शब्द हा परमेश्वर आहे आणि शब्दाला त्या ठिकाणी येशू ख्रिस्त नाव दिलेलं आहे। दुसऱ्या भाषेमध्ये मसीहा नाव त्याला दिलेलं आहे आणि शब्दाच्या द्वारे म्हणजे येशू या नावाच्या द्वारे या सृष्टीची निर्मिती केलेली आहे। आणि त्या परमेश्वराची तुम्ही आणि मी सगळी मुलं आहोत। या जगातला कोणाचा बाप वेगळा नाहीये, जरी तुम्ही काळे आहात, तुम्ही गोरे आहात, तुमचा आणि माझा बाप वेगळा नाहीये। अखंड सृष्टीचा निर्माण करणारा जरी एक प्रभू आहे, तर जेवढे जगामध्ये मानव आहेत, माणसं आहेत, बाप झालेले आहेत, त्यांचा देखील बाप एकच आहे, येशू मसीह की। म्हणा माझा बाप एकच आहे, सगळेजण म्हणा माझा बाप एकच आहे। त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे। ज्याने सृष्टी बनवली त्याला बाप म्हणतात, येशू मसीह की। दुसरी गोष्ट तुम्ही आणि पाहतो पित्याच्या रूपात परमेश्वर काय करतो, मानव जातीच्या कल्याणाच्या गोष्टी करत असतो। पित्याची नेहमी इच्छा आहे, देवाची नेहमी इच्छा आहे की आपल्या मुलांचं त्यांनी पालन पोषण करावं, आपल्या मुलांची त्यांनी काळजी घ्यावी। ज्या देवाने हे विश्व निर्माण केलं आणि त्या देवावरती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही आणि आज विश्वास ठेवतो, त्या देवाला तुमची आणि माझी काळजी आहे। या संपूर्ण जगातल्या लोकांची आज प्रभू येशू ख्रिस्त काळजी घेत आहे।